काय बोलतो राजापूर तालुका खटाव. हो बोला की. तुम्ही जी मला WhatsAppला तुमच्या ऑफिसमधनं एक नोटीस पाठवली. हो उद्या तुम्हाला बोलवलंय. तुम्ही कुठल्या कायद्याअंतर्गत ती नोटीस पाठवली मला? तुमचा अर्ज आहे ना तुमच्याकडे चौकशीला त्यासाठी हो, बोलवलंय. चौकशीला अर्ज आहे, पण तुम्ही कशा पद्धतीने मला नोटीस पाठवली, कुठल्या कायद्याअंतर्गत पाठवली हे मला सांगा ना, स्पष्ट करा ना. तुम्ही उद्याची तारीख ठेवलेली आहे 28, वेळ ठेवलेला काहीतरी 1च्या पुढचा, आणि नोटीस मला आज तुम्ही 2च्या पुढे पाठवली, म्हणजे साधारणतः फक्त 23 तास आधी पाठवले. किती कालावधी तुम्हाला कमी आहे? एवढ्या तुम्हाला कालावधीत ऍड्रेस नियोजन ठेवता करता नसेल येतं तर का? आणि कायदेशीर तुम्ही WhatsAppला नोटीस पाठवू शकता का, हे मला सांगा. तुम्हाला ऍड्रेस ठेवता असेल तर आम्ही पोस्टाने पाठवतो. थांबा पुढची तारीख देऊन. हा, तुमचं मग काम ते लवकर व्हावं यासाठी मी लवकर पाठवली. लवकर पण हे अशी पद्धतच नाही ना पाठवायची. जे काही तुम्हाला नेहमी अजून थांबायचं असेल तर ठीक आहे. मी पुढच्या आठवड्यात बोलवते. पोस्टाने येऊपर्यंत थांबा नोटीस. तुम्ही आज नोटीस काढायला पाहिजे होती, पोस्टानं पाठवायला पाहिजे होती. 7 दिवसाचे, 7-8 दिवसाचे 7 दिवसाला तुम्ही मुदत द्यायला पाहिजे होती. ठीक आहे देते मुदत. तुम्हाला विषय काय तुमचा प्रॉब्लेम सोडवणं आहे. नोटीस तुमची कधी पोचली हे आहे बघा. एक तर तुम्ही 1 तरी वर्ष उद्या झालं तुम्हाला मला पण खेळवलंय. बोलवलंय. 1 वर्ष तुम्ही मला नुसता मानसिक छळ केलाय, माझा मानसिक त्रास दिलाय. केलेलं नाही. तुमचा सगळा गैरसमज झाला. 1 वर्ष तुमच्याकडे मी हेल्पट घालते. 1 वर्षापासून प्रकरण चालू आहे. माझ्याकडे जेव्हा आलाय तेव्हा तुम्हाला मी व्यवस्थितच हँडल केलंय. तुमचा काय काय व्यवस्थित? तुम्ही म्हणता रूल्स रेग्युलेशन. तुम्ही तरी रूल्स रेग्युलेशन नुसार कार्यवाही करताय का, हे मला सांगा तुम्ही. उद्या तुम्हाला पण बोलवलंय, चव्हाण साहेबांना पण बोलवलंय, खाडे आयो खाडे ते तपासी अंमलदार त्यांना सुद्धा बोलवलंय. तुमचं काम लवकर नाही. ते सचिन घनवट वगैरे आहे ना, त्याला पण बोलवून घ्या, आणि त्यांनी जे खोटे साक्षीदार आहे ना त्यांना पण नोटीस काढा तुम्ही. सगळ्यांना कामं सोडून उद्या उद्या बकरीचा बंदोबस्त आहे ना, परवा बोलवलं. उद्या सगळ्यांना एकाच वेळी बोलवून मी बोलायचं म्हणून सगळं केलं. ते त्यात खोटे साक्षीदार आहेत. प्रशांत साक्षीदार घेऊन या ना तुम्ही. तुमचे साक्षीदार मी दिलेले नाहीत साक्षीदार. ते खाडे आणि पोमन ह्यांनी कारभार केलेला आहे. मी दिलेले नाही. त्यांना नोटीस काढा तुम्ही. मी तेच म्हणते तुमचे स्वतःचे साक्षीदार तुमच्या बाजूने बोलतील असे पण आम्हाला लागतील ना. तुमचे कुठल्या कायद्यात हे आहे की साक्षीदार देणं गरजेचंच आहे? साक्षीदार नाही साक्षीदार देणे बंधनकारक आहे का, हे मला सांगा. चार्जशीट दाखल करण्यासाठी साक्षीदार देणे बंधनकारक आहे का? मेडिकल तुम्हाला मेडिकल पुरावे आहेत? आपण बोलू आल्यावर बोलू. आपण फोनवर नाही सगळं बोलू शकत. मला कायदेशीर पोस्टानं नोटीस पाठवा, आणि मुदतीचा कालावधी द्या 7-8 दिवसात. ठीक आहे. तुमचा 7-8 दिवसाचा कालावधी झाल्यावर तुम्ही या. ठीक आहे. हा ठीक आहे. काय बोलतो राजापूर तालुका खटाव. हो बोला की.